नमस्कार श्रोत्याहो. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळा हरिपाठ वाचला असेल आणि ऐकला असेल, परंतु अर्थासहित हरिपाठ तुम्ही क्वचित किंवा कदाचित ऐकला असेल किंवा वाचला असेल. तर चला ऐकूया आपण संपूर्ण हरिपाठाचा सविस्तर अर्थ. तर आधी पहिला अभंग पाहू आणि मग त्याचा अर्थ. अभंग पहिला. देवाची याद्वारी उभाक्षण भरी, तेने मुक्तिचारी साधईल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे वेसाची अखुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पहिल्या अभंगाचा अर्थ. देवाच्या दारात क्षणभर जरी आपण उभे राहिलो तर चारही मुक्तीचा लाभ होतो. तेव्हा तुम्ही आपल्या मुखाने सतत हरीचे नाम उच्चारा, आणि हरीचे नाम उच्चारल्यामुळे जे प्राप्त होणारे पुण्य आहे ते अगणित आहे, ज्याची गणतीही करता येणार नाही एवढे पुण्य आपल्याला प्राप्त होईल, असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यामुळे तुम्ही आपल्या जिभेने हरिनाम उच्चारण्यासाठी घाई करा. मग तुम्ही संसारातील कोणत्याही कामात असलात तरी चालेल, तुम्ही कोणतेही कार्य करत असलात तरी चालेल, परंतु ते कार्य करत असताना सतत हरीचे नाम उच्चारा, असे आपले वेदशास्त्र पूर्वीपासून नेहमी हात उंचावून सांगत आलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज महर्षी व्यासांची साक्ष देऊन सांगतात की महर्षी व्यासांनी महाभारतात पांडवाच्या घरी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण राहत होते असे सांगितले आहे. जर आपणही देवावर एकनिष्ठ भक्ती करत असू तर भगवान आपल्या घरात आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या पहिल्या अभंगातून व्यक्त करतात. अभंग दुसरा. चहुवेदी जाण साहिशा श्रीकारण, 18 पुराण हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तो दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेव पाठ हरिया वैकुंठ, भरला गणदाट हरी दिसे. दुसऱ्या अभंगाचा अर्थ. 4 वेद 6 शास्त्रे यांच्यामध्ये हरी हाच या जगताचे कारण आहे. आपण जेवढ्या सजीव आणि निर्जीव गोष्टी पाहतो त्या सर्व गोष्टी हरीपासून म्हणजे परमात्म्यापासूनच तयार झालेल्या आहेत, आणि त्याच हरीचे गुणगान 18 पुराणेही करतात. जसे आपण दही घुसळून त्यातून सारभूत म्हणून लोणी काढतो, त्याच प्रकारे तू वेदशास्त्र आणि पुराणाचे मंथन करून सारारूप असा परमात्माच प्राप्त करून घे. त्याशिवाय इतर व्यर्थ गोष्टीचा मार्ग तू सोडून दे. जर आपले मन सतत व्यर्थ गोष्टींच्या विचारामध्ये रमत असेल तर आपण या मनाला हरीच्या चिंतनाकडे वळविले पाहिजे. हरी हा जीव व शिव यांना समान व्यापून असणारा आत्मा आहे. म्हणजे हरी मूळ प्रकृती म्हणजे स्थूल जगत स्थायी गोष्टीत, शिवाय जो आपल्या जीवात्मा आहे म्हणजे चेतन प्रकृती, ह्या दोन्ही गोष्टी समान रूपाने व्यापलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी आता त्या वैकुंठरूपी हरीचे पठन करतो. प्रत्येक क्षणी त्या हरीचे स्मरण माझ्या मनामध्ये आहे. माझे चित्त त्या हरीचे किंवा परमात्म्याचे चिंतन करते. अभंग तिसरा. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सारा विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चाराचार हरिसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी, अनंत जन्मोनी पुण्य होय. तिसऱ्या अभंगाचा अर्थ. जेवढ्या पण या जगात गोष्टी आहेत त्या सर्व सत रज तम या 3 गुणांपासून बनलेले आहेत, परंतु या 3 गुणांपासून बनलेले हे जगत असार आहे म्हणजेच खोटे आहे. केवळ निर्गुण परमात्मा हाच सत्य म्हणजे सार आहे. भगवंताचे स्वरूप सगुण आणि निर्गुण, गुणवान आणि गुणरहित असे दोन्हीही आहे. अशा या हरिव्यतिरिक्त इतर ठिकाणी आपले मन गुंतविण्यात काहीच लाभ नाही असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेव्हा या सार असार गोष्टीचा विचार केला असता त्या सत्यस्वरूप परमात्म्याचे म्हणजे हरीचे चिंतन करणे हेच योग्य होय. आणि आपले मन हरीच्या चिंतनाशिवाय किंवा हरीच्या भक्तीशिवाय इतर ठिकाणी रमत असेल तर ते व्यर्थ आहे असे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तिसऱ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज परमात्मा कसा आहे ते सांगतात. अव्यक्त म्हणजे जो कोणत्याही प्रमाणांनी व्यक्त करता येऊ शकत नाही. निराकार ज्याला कसलाही आकार नाही, कसलेही रूप नाही, परंतु ज्याच्यापासून सर्व चेतन आणि अचेतन सृष्टीची म्हणजे सजीव आणि निर्जीव सृष्टीची उत्पत्ती झाली आहे, अशा हरीचे चिंतन आपण केले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता माझ्या ध्यानी आणि मनी म्हणजे ध्यानात आणि मनात रामकृष्ण आहे म्हणजे परमात्मा आहे किंवा हरी आहे. त्यामुळे या जन्मात येऊन अनंत पुण्य घडत आहे असे मला वाटते, असे या अभंगातून संत ज्ञानेश्वर महाराज व्यक्त करतात. त्याच प्रकारे आपणही रामकृष्ण हरीला सतत मनामध्ये आणि ध्यानामध्ये ठेवले पाहिजे. आपले मन आणि चित्त सतत त्या हरीच्या चिंतनामध्ये रमले पाहिजे. हरिपाठातील चौथा अभंग असा आहे. भाविविन भक्ती भक्तिविने मुक्ती, बळविन शक्ती बोलू नये. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, ओगाराही निवांत सेनसी वाया. सायस करिसी प्रपंच दिनसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुपेल धरणे प्रपंचाचे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या मनात परमात्म्याविषयी भाव नसेल तर भक्ती आहे असे म्हणणे व्यर्थ आहे, आणि जर भक्ती नसेल तर मुक्ती मिळणे कठीण आहे. श्रोत्याहो, तुम्ही तुमचे जे ध्येय आहे त्याला परमात्मा किंवा देव समजा.
आणि आपण जसे आपले ध्येय गाठण्यासाठी मनातून प्रयत्न करतो, संपूर्ण सर्वस्व ध्येयासाठी पणाला लावतो, कारण आपल्या मनामध्ये ध्येयाविषयी खरा भाव असतो, ध्येयाविषयी खरी भक्ती असते, त्यामुळेच आपल्याला यश मिळते. आणि अशाच प्रकारचा भाव आपल्या मनात परमात्म्याविषयी पाहिजे, म्हणजे मुक्ती मिळेल. तर मुक्ती म्हणजे जीवनातील दुःखांपासून मुक्ती. जसे आपण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करतो, कारण सध्या आपण वेगळ्या परिस्थितीत किंवा दुःखी परिस्थितीत व नको असलेल्या परिस्थितीमध्ये असतो, पण जेव्हा आपले ध्येय आपल्याला भेटते तेव्हा आपल्या जुन्या परिस्थितीमधून आपल्याला मुक्ती मिळते. तशाच प्रकारे आपण परमात्म्याची भक्ती करू तर सर्वात मोठी मुक्ती मिळणे शक्य आहे. परंतु आपल्या मनात खरा भाव नसेल, खरी भक्ती नसेल तर ते कसे आहे याचे उदाहरण ज्ञानेश्वर महाराज येथे देतात की देहात शक्ती नसताना ताकदीच्या किंवा बळाच्या गोष्टी करणे जसे व्यर्थ आहे, तशाच प्रकारे भावविरहित भक्ती असणे होईल. देव, परमात्मा किंवा आपले ध्येय इतक्या सहज कसे मिळेल? परमात्मा प्राप्तीसाठी हजारो प्रयत्नांची आहुती द्यावी लागते. देव मिळत नाही किंवा ध्येय मिळत नाही म्हणून उगीच का नाराज होतोस, का कष्टी होतोस? येथे ज्ञानेश्वर महाराजांनी सिनसी हा शब्द वापरला आहे, ज्याचा अर्थ आहे थकवा किंवा खूप काम केल्यानंतर जुने लोक म्हणायचे मी शिनलो आहे किंवा लय शिन आला आहे. तसेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उगाच शिणून जाऊ नको, निवांत राहा, चित्त शांत ठेव आणि परमात्मा प्राप्तीसाठी किंवा ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न चालू ठेव. संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या 3ऱ्या चरणात सांगतात की जसे आपण आपल्या जीवनातील कामे दररोज करतो, प्रत्येक क्षणी कामाचे स्मरण करतो, त्याप्रकारे परमात्म्याची भक्ती का करत नाहीस? असे कोणते गुण आहेत जे तुला परमात्म्याची भक्ती करून देत नाहीत किंवा देवाची भक्ती करून देत नाहीत? श्रोत्याहो, आपणही स्वतःला विचारलं पाहिजे की असे कोणते गुण आहेत जे आपल्याला आपले ध्येय मिळवू देत नाहीत, आणि अशा गुणांना शोधा, त्यांना बाहेर काढा आणि त्या जागी चांगले गुण आत्मसात करा व आपले ध्येय मिळवा. ज्ञानेश्वर महाराज आपल्या 4थ्या चरणामध्ये सांगतात की अशा खऱ्या भावाने जेव्हा तू हरिजप करशील किंवा देवाची भक्ती करशील तेव्हा या प्रपंचातील म्हणजे जीवनातील बंधने तुटतील. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराज तुटेल धरणे प्रपंचाचे, प्रपंच नाही तर बंधने तुटतील असे येथे सांगतात. योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भाविन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे, तपेविन दैवत दिल्याविन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या 1ल्या चरणामधून सांगतात की योग याग विधी येणे नवे सिद्धी, म्हणजे अष्टांग योग, यज्ञ, कर्म यांनी भगवंताची प्राप्ती होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे लोक आपल्या इंद्रियांना कष्ट देऊन सिद्धी म्हणजे दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी किंवा देवाला प्राप्त करण्यासाठी असे योग करतात, त्यांना देव आणि सिद्धी मिळत नाही. शिवाय अशा लोकांमध्ये गर्व आणि द्वेष अशा गोष्टी वाढतात. बरं श्रोत्याहो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर नुसता योग किंवा यज्ञ करून देव किंवा सिद्धी मिळत नाही तर मग कशाप्रकारे सिद्धी मिळेल किंवा कशाप्रकारे देव मिळेल? तर त्याचं उत्तर देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भाविन देव न कळे निसंदेह. जर देवाला किंवा परमात्म्याला जाणून घ्यायचे असेल तर मनामध्ये निसंदेह म्हणजे संशयरहित भक्तिभाव पाहिजे. जेव्हा अशा संशयरहित भक्तिभावाने आपण देवाला भजू किंवा देवावर भक्ती करू तेव्हा देव आपल्याला कळेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गुरुविन अनुभव कैसा कळेल, म्हणजे आपण जीवनात बऱ्याच गुरूंकडून ज्ञान घेतलेले असते. जसे शाळेमध्ये शिक्षकांकडून आपण ज्ञान घेतो आणि मिळवलेले ज्ञान आपल्याला जीवनात वेगवेगळ्या परिस्थितीत उपयोगी ठरते किंवा आपल्याला अनुभवी बनवते. 3ऱ्या चरणाचा अर्थ असा आहे की दिल्याशिवाय काही मिळत नाही. जसे आपण व्यायाम केल्याशिवाय आपल्यामध्ये सामर्थ्य निर्माण होत नाही, तशाच प्रकारे काही ना काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला काही ना काहीतरी भेटत नाही. जसे आपले हितचिंतक आपल्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करतात, कारण का आपल्याविषयी त्यांना विश्वास असतो किंवा प्रेम असते. आपला विश्वास आणि प्रेम आपण त्यांना देतो म्हणून ते आपल्याला हिताच्या गोष्टी सांगतात. त्याच प्रकारे आपण परमेश्वराचा किंवा देवाचा तप म्हणजे देवाची भक्ती खऱ्या भावाने केली म्हणजे देव आपल्याला कळेल. ज्ञानेश्वर महाराज येथे आपल्या अनुभवाची गोष्ट सांगतात की साधूच्या संगतीत या संसारातून वाचण्याचा उपाय आहे. म्हणजेच चांगल्या लोकांच्या संगतीत राहताल तर या जीवनातील सर्व दुःखांवर आणि प्रश्नांवर मार्ग सापडेल. 6वा अभंग असा आहे, साधुबोध धारातून रोनिया ठेरा, ठाईचा मुरला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जने, हरे दिसे जनिवनी आत्मतत्वी. ज्या व्यक्तीला साधूंकडून किंवा आपल्या गुरूंकडून ज्ञान मिळते आणि
ज्या ज्ञानामुळे त्या व्यक्तीला आपल्या आत्म्याची जाणीव होते आणि त्या व्यक्तीला समजते की आपल्या जीवनाचे खरे उद्दिष्ट काय आहे, आपले ध्येय काय आहे. शिवाय त्याचे सर्व अज्ञान दूर होते आणि त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडतो. श्रोत्याहो, आपल्या सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव गोष्टींचा विचार करा. त्या ज्या घटकापासून बनल्या आहेत त्यापासूनच हा मानवी देह बनलेला आहे. तरी पण आपण या शरीराला सर्वस्व मी का समजतो? आपण असे का समजतो की शरीर म्हणजे जीवन? तर हे आपल्या अज्ञानामुळे. परंतु साधूंच्या आणि गुरूंच्या उपदेशामुळे आणि त्यांनी सांगितलेल्या ज्ञानामुळे आपण या अज्ञानातून बाहेर पडतो. आपल्यात सकारात्मक बदल होऊन आपल्या जीवनाचे उद्दिष्ट समजते. तेव्हा आपण ब्रह्मभावामध्ये जगतो. श्रोत्याहो, साधू किंवा गुरु तुम्ही पुस्तकांनाही मानू शकता किंवा ज्ञान देणाऱ्या गोष्टींनाही तुम्ही गुरु मानू शकता. परंतु मी कोण आहे आणि आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे हे समजल्यानंतर आपण योग्य कार्य करू आणि ब्रह्मभावात जगू. आणि हा ब्रह्मभाव सुद्धा ब्रह्मातच विलीन होऊन जातो. तो केवळ साधूच्या उपदेशामुळे. आणि असे होणे म्हणजेच ठाईचा मुरला अनुभव. आणि या चरणासाठी ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली देसी. ज्या प्रकारे कापुराची वडी पेटल्यानंतर ती ज्योत बाहेर टाकते आणि शेवटला ज्योतही राहत नाही आणि कापूरही राहत नाही, त्याचप्रमाणे ज्याला आपल्या गुरूंकडून असे ज्ञान मिळते की त्या ज्ञानामुळे आयुष्याचे उद्दिष्ट कळते आणि तो योग्य कार्य करतो. परंतु हे कार्य करत असताना त्याच्यामध्ये मी करता आहे असा भाव सुद्धा नसतो. म्हणजेच कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली देसी. ज्याला साधूंनी किंवा गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानाचा खरोखर अर्थ समजला आणि ते ज्ञान त्याने आपल्या जीवनात वापरले तर तो मोक्षाच्या सीमेजवळ येऊन पोहोचतो. जो आपल्या गुरूंनी किंवा साधूंनी सांगितलेल्या ज्ञानावर विश्वास ठेवून त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात करतो तो मोक्षाच्या सीमेजवळ येऊन पोहोचतो. म्हणजे मोक्षरेख्याला भाग्य विनटला, साधू चांगकेला हरिभक्त. श्रोत्याहो, आपणही आपल्यातील नकारात्मक गुणांना शोधून त्यांना बाहेर काढले पाहिजे आणि त्या जागी सकारात्मक गुण आत्मसात करून आपल्या ध्येयाकडे आपण वाटचाल केली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणात सांगतात की मला आता संतच्या आणि सज्जनाच्या संगतीचीच गोडी लागली आहे, कारण त्यांनी मला इतके मौल्यवान ज्ञान दिले आहे की ज्यामुळे मला आता या लोकात, वनात, जंगलात आणि माझ्या आत्मतत्वात आणि अंतकरणात देव दिसतो. सातवा अभंग असा आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पोहणे या भक्तासी, नाही जशी भक्ती तो पतिता अभक्त, हरिसिना भजत दैवहत, अनंत वाचाळ बराळती बराळ, ते आगे सगोपाळ पावे हरी, ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान, सर्व घटी पूर्ण एकनांदी. पहिल्या चरणाचा अर्थ असा आहे, जे लोक अनंत पापे करतात, सत्य माहीत असून देखील असत्य मार्गाने चालतात आणि अशा बऱ्याचशा सांसारिक गोष्टी आणि मानपान मिळवतात, त्यांना चुकीचा मार्ग आणि असत्य गोष्टींची गोडी लागते. आणि असे अभक्त एका पाठोपाठ एक पर्वताप्रमाणे पापे करतात, म्हणजे भरपूर पापे करतात. परंतु ते हे विसरतात की पापाचे फळ वाईटच असते आणि पापाचे फळ अभक्तांना कधी ना कधीतरी मिळणारच. पापे ही वज्रलेपासारखी आहेत. वज्रलेप म्हणजे असा लेप जो कसल्याही साधनाने पुसला जाऊ शकत नाही किंवा नष्ट केला जाऊ शकत नाही. त्याच प्रकारे अभक्तांनी केलेली पापे ही वज्रलेपासारखी त्याच्या नशिबात येतात आणि त्याचे फळ त्याला कधी ना कधीतरी मिळतेच. श्रोत्याहो, पाप म्हणजे असत्य आणि खोट्या मार्गाने चालणे. पापाचे फळ वाईट असते किंवा दुःख देणारे असते हे माहीत असून देखील अभक्त पापे करतच राहतात. ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या चरणात सांगतात की नाही जशी भक्ती तो पतिता अभक्त, हरिसिना भजत दैवहत. जे अभक्त आहेत व त्यांच्यामध्ये भक्ती नसते, म्हणजे सत्य स्वीकारायचे आणि सत्य मार्गाने जीवन जगायचे त्यांना आवडत नाही, त्यांचे मन हमेशा पापकर्मांमध्येच लागते. आणि जो सत्य स्वीकारायला आणि परमात्म्याची भक्ती करायला तयार नाही त्याला दुर्दैवीच म्हणावं लागेल. तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्या लोकांचे मन व्यर्थ गोष्टीत रमते किंवा पाप करण्यामध्येच रमते आणि ते त्याप्रमाणे वागतात आणि तशाच प्रकारची व्यर्थ बडबड करतात, सत्य न तपासता वाटेल ते बोलतात आणि परमेश्वराची भक्ती ते करत नाहीत, अशा व्यक्तीला देव किंवा परमात्मा प्राप्त होणार नाही. तर आपण त्या परमात्म्याची भक्ती केली पाहिजे आणि सत्यकर्मी केली पाहिजे. ज्यावेळी आपण भक्तीने सत्य मार्गावर चालू म्हणजे पुण्य करू त्यावेळेस देव आपल्यापासून दूर नाही. चौथ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मा हा एकमेव आहे आणि तोच या सर्व घटकांमध्ये वास्तव्य करीत आहे किंवा नंदत आहे. जरी आपल्याला सर्व गोष्टीमध्ये विविधता दिसत असले तर तरी पण त्यांच्यामध्ये तो आत्माच एकटा नंदत आहे. संताची संगती मनोमार्ग गती, आकाळा श्रीपती येणे पंथे, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप, एकतत्व नाम साधिकी साधन,
द्वैताचे बंधन न बांधीचे. नामामृत गोडी वैष्णवान लादली, योग्या साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विराळा जाणे. आपल्या मनाची जी गती आहे किंवा ओढ आहे ती संतांच्या संगतीकडे वळवावी आणि संत संगतीने आणि संतांच्या उपदेशाच्या मार्गाने जे श्रीपती भगवान परमात्मा श्रीकृष्ण आहेत त्यांना समजून घ्यावे किंवा जाणून घ्यावे. श्रोत्या हो, संत म्हणजे तो नाही जो फक्त भगवे कपडे घालतो. खरा संत तोच जो आपल्याला देवाच्या किंवा परमात्म्याच्या जवळ आणण्यासाठी उपदेश करतो, मार्ग दाखवतो. आपले मन खूप चंचल असते. जे करायचे नाही ते आपल्याला करायला लावते. जे विचार नको असतात त्यांनाच सारखं मन आठवत राहतं. त्यासाठी संतांच्या संगतीच्या माध्यमातून आपले मन देवाच्या भक्तीकडे लावा किंवा आपल्या ध्येयाकडे लावा. मनातले विनाउपयोगी विचार जे आहेत त्या सर्व विचारांना काढून टाका. आपल्या जीवाचा किंवा आपल्या आत्म्याचा मूळ भाव हा आहे की आपण आपल्या जिभेने हमेशा रामकृष्ण उच्चारावे. रामकृष्ण उच्चारा म्हणजे आपल्या वाणीने जिभेने सत्य बोला, कोणालाही त्रास देऊ नका, सतत सकारात्मक बोला. आपल्या वाणीने मधुर सत्य ज्याने चांगले होईल असे बोला, कारण सत्य बोलणे हे सुद्धा रामकृष्ण उच्चारा सारखेच. रामकृष्ण नामाचा जप हा शिवाला आपल्या आत्म्या एवढा प्रिय आहे. एक तत्व नामस्मरण म्हणजे पूर्ण भक्तिभावाने परमात्म्याचे नामस्मरण केल्याने सर्व काही शक्य होते आणि आपल्याला कोणतेही बंधन अडवू शकत नाही आपले ध्येय गाठण्यापासून. नामरूपी जे अमृत आहे त्याची गोडी वैष्णवांना लादली आहे. वैष्णव म्हणजे जे रामकृष्णाची भक्ती करतात, जे आपले सर्व जीवन राम आणि कृष्ण यांनी सांगितलेल्या तत्वांवर जगतात. त्यांना रामकृष्ण यांचे महत्त्व समजले आहे, म्हणून त्यांना आता त्या अमृतरूपी रामकृष्ण नामाची गोडी लागली आहे. श्रोते हो, आपण जर त्या परमात्म्याला श्रीकृष्णाला व्यवस्थित जाणून घेतले तर जीवनात आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो. देवावर भक्ती करायची म्हणजे घरदार सोडून द्यायची गरज नाही. जे तुमचे कर्म आहेत किंवा ज्या तुमच्या जिम्मेदारी आहेत त्यांना व्यवस्थितपणे पूर्ण करावे. तुम्हाला असे योग्य होण्याची किंवा सर्व संसार सोडायची गरज नाही, हे वैष्णवांना समजले आहे. जे योग्य आहेत त्यांनी फक्त एक जीवनकला स्वीकारली आहे, परंतु तुम्हीही त्या योग्य इतके श्रेष्ठ आहात कारण तुम्हीही नामरूपी भगवंताचे चिंतन करता. जो प्रल्हाद आहे त्याच्या मनात फक्त भगवानाविषयीच भक्ती होती. तो प्रत्यक्षाने त्या परमात्म्याचे चिंतन करायचा. जसं त्या भक्त प्रल्हादासाठी देवाने हिरण्यकश्यपूचा नरसिंह रूपात येऊन वध केला, त्याच प्रकारे आपली जर त्या परमात्म्यावर भक्ती ठेवली तर आपण कसल्याही संकटावर मात करू, विजय मिळू. आणि त्या उद्धवाला या नामजपामुळे भगवान श्रीकृष्णासारखा ज्ञानदाता लाभला आणि त्याच्या जीवनातही सुधारणा झाली. शेवटच्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या परमात्म्याचे नाम हे अतिशय सुलभ आहे, परंतु इतके सुलभ असून सुद्धा हे सुलभ आहे हे जाणणारे लोक या समाजामध्ये खूप विरळ आहेत किंवा कमी आहेत. नवा अभंग असा आहे, विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे, उपजोनी करंटाने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसेने होय, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैची कीर्तन घडेल नामी, ज्ञानज्ञेव मने सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. श्रोत्या हो, पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तुमच्यापाशी कितीही ज्ञान असू द्या, कितीही बुद्धी असू द्या, परंतु तुम्ही जर त्या परमात्म्याचे, त्या विष्णूचे, रामकृष्णाचे नामरूपी जर चिंतन करीत नसाल तर ते तुमचे ज्ञान सर्व व्यर्थ आहे. जर एखाद्याच्या मनामध्ये रामकृष्णाविषयी भक्ती नसेल तर तो कितीही ज्ञानी असू द्या, त्याचे सर्व ज्ञान व्यर्थ आहे. एक महत्त्वाचा मुद्दा इथे असा सांगावासा वाटतो की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की भगवंताचे किंवा परमात्म्याचे नामस्मरण चिंतन का करावे, परंतु त्याचे अगदी सोपे उत्तर आहे. आपले मन सतत कोणते ना कोणते तरी विचार करीत असते, यामध्ये विनाउपयोगी विचारही असतात, परंतु सतत भगवानाचे नामचिंतन केल्यामुळे असे विचार मनातून दूर होतात आणि पुढच्या वेळेस आपण एखादे काम करायला जाऊ किंवा एखादा निर्णय घ्यायला जाऊ तेव्हा आपले मन एकाग्रतेने निर्णय घेते. आता तुम्ही म्हणता की नामस्मरण म्हणजे नेमकं काय? नामस्मरण म्हणजे फक्त रामकृष्ण हरी उच्चारणे आहे का? तर नाही. रामकृष्ण उच्चारणे हे तर नामस्मरण आहेच, पण त्याचबरोबर देवाच्या नामाचा उच्चार श्रेष्ठ आहे, पण त्याचबरोबर त्या परमात्म्याच्या सांगितलेल्या तत्वावर जगणे सुद्धा देवाचे नामस्मरण करणे किंवा चिंतन करणे आहे. आता तुम्ही म्हणता की हे तत्वे काय आहेत किंवा उपदेश काय आहेत, तर त्याचं एक उदाहरण असं सांगावं वाटतं. त्याचं एक उदाहरण असं की श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की तुम्ही तुमचे कर्म करा, तुमच्या सर्व जिम्मेदाऱ्या पूर्ण पाडा. तुम्ही आळस, झोप, कंटाळा, दिरंगाई, टाळाटाळ अशा गोष्टींमुळे तुमचे कर्म टाळू नका. तुमचे कर्म पूर्ण करा ह्या सर्व गोष्टींना दूर करून. आणि त्यामध्ये असं नाही की आज आळस केला किंवा आज झोप घेतली म्हणून तुम्हाला उद्या झोप येणार नाही. झोप, आळस किंवा दिरंगाई ह्या गोष्टी नित्य आहेत. त्यासाठी ह्या सर्व गोष्टींना दूर करा आणि आपले कर्म व्यवस्थित पार पाडा, तुमचे ध्येय गाठा. आणि जेव्हा अशा प्रकारे आपण या सर्व गोष्टींवर विजय मिळू तेव्हा जीत आपलीच आहे. श्रोत्या हो, परमात्म्याचे ज्ञान हे अमूल्य आहे, त्याला आपण माहीत करून घ्यायला पाहिजे. मनुष्य जन्माला येऊन ज्याला अद्वैताचा मार्ग माहीत नाही तो दुर्दैवी किंवा करंटाच होय. अद्वैत म्हणजे असे ज्ञान ज्यामुळे आपल्या मनातील भेदभाव नष्ट होतो, असे ज्ञान ज्यामुळे आपल्या लक्षात येते की सर्वजण समान आहेत, विष्णू असो किंवा शंकर असो,
किंवा तो पंढरीनाथ पांडुरंग असो, त्या सर्वांमध्ये त्या भगवान परमात्म्याचीच रूपे आहेत. आणि ज्याला हे समानतेचे ज्ञान नाही त्याला त्या रामकृष्ण नामाचा पाठ कसा होणार? ज्याच्यामधून ही द्वैताची झाडणी होत नाही, ज्यामध्ये समतेची भावना निर्माण होत नाही, त्याच्याकडून हरीचे कीर्तन कसे होईल? देवाकडे मन जर वळवायचं असन तर अद्वैताच्या मार्गाने आपल्याला वाटचाल करावीच लागन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या हरीच्या सगुण रूपाचे तुम्ही ध्यान करा. सगुण स्वरूप म्हणजे नामस्मरण, देवांनी केलेले पराक्रम आणि त्यांच्या शूर गाथा यांचे चिंतन आपल्या मनामध्ये सतत ठेवा. प्रपंचात, समाज कार्यात किंवा कुठेही जरी तुम्ही असलात तरी त्यामध्ये तुम्ही गुरफटून जाऊ नका. त्या परमात्म्याचे नामस्मरण किंवा चिंतन करीत राहा. हमेशा रामकृष्ण हरी हा नामपाठ आपल्या मुखी असू द्या, जरी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल तर 10वा अभंग असा आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामाचे विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उदाहरती, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. जर तुमच्या मनामध्ये भ्रम असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तीर्थक्षेत्र फिरल्यावर किंवा तीर्थावर गेल्यावर देव पावतो किंवा तीर्थक्षेत्रावर देव असतो, तर हे योग्य नाही. आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये तो हरी पाहिजे, मग हरी तुमच्यासाठी सर्वत्र आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की चित्तामध्ये किंवा मनामध्ये तो हरी पाहिजे, तरच त्या तीर्थक्षेत्रावर जाण्याचा फायदा आहे. ज्याच्या मनामध्ये, ध्यानामध्ये भगवंताचे नाम नाही किंवा ज्याची देवावर श्रद्धा नाही, त्याला पापीच म्हणावं लागेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो पापी हे विसरतो की त्यावर जेव्हा काही संकट अडचण येईल त्यावेळी फक्त हरीच त्याला वाचवू शकतो. त्या हरीच्या, परमात्म्याच्या नामाच्या भक्तीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की नाम तिन्ही लोकांचा उद्धार करू शकते, असे पुराणामध्ये वाल्मिक ऋषींनी सांगितलेले एकदम प्रसिद्धच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या हरीचे, परमात्म्याचे नाम जपा, भक्ती आणि श्रद्धा ठेवा. आणि जेव्हा आपण परमात्म्यावर अनंत श्रद्धा ठेवू त्यावेळी आपल्या पुढच्या पिढ्या सामर्थ्यवान होतील आणि आपले इथून पुढचे जे जन्म शुद्ध होतील, सामर्थ्यवान होतील. तर 11वा अभंग असा आहे. हरी उच्चारुणी अनंत पापराशी, जातील लय शिक्षण मात्रे, तृण अग्निमुळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी, हरी उच्चारण मंत्र हा आघात, पळीभूत बाधा भेने तेथे, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करावे अर्थ उपनिषदा. पहिल्या चरणाचा अर्थ असा आहे. हरीचा, त्या परमात्म्याच्या नामाचा उच्चार केल्याने अनंत पापे एका क्षणात नष्ट पावतील. श्रोत्या हो, वेळ आहे त्या हरीचे नाम घेण्याची. जेव्हा आपण पूर्ण भक्तिभावाने हरिनाम उच्चारू तेव्हा आपण कसल्याही संकटावर, कसल्याही अडचणीवर विजय मिळवू. आणि हरिनामाचा उच्चार केल्याने पापे कशी नष्ट होतात त्याचे उदाहरण देताना दुसऱ्या चरणात माऊली म्हणतात की जसे गवत जाळामध्ये गेल्यावर जळून नष्ट होते, त्या गवताचा कोळसा देखील राहत नाही, तो जाळाबरोबर हवेत उडून जातो. त्याच प्रकारे त्या परमात्म्याचे नाम तुम्ही जर जपलात तर तुमची पापे देखील नष्ट होतील, अगदी त्या गवताप्रमाणे. तिसऱ्या चरणाचा अर्थ असा आहे की हरिनामाचा उच्चार अत्यंत श्रेष्ठ आहे. तुम्हाला कसलीही बाधा येणार नाही आणि कितीही दुष्ट मनुष्य तुम्हाला अडवू शकत नाही किंवा बाधा पोहोचू शकत नाही. श्रोत्या हो, भूतबाधा म्हणजे ते भूत नाही जे आपण समजतो. ज्ञानेश्वर महाराजांनी भूत हा शब्द मानवासाठी वापरला आहे. पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भूता परस्पर पडो मैत्र जीवांचे, म्हणजे हे जे भूतलावर मानव आहेत त्यांच्यामध्ये प्रेमाचे, मैत्रीचे संबंध व्हावेत, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे भूतबाधा या शब्दाचा अर्थ भूत प्रेत असा समजू नका. शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात की हरी माझा अत्यंत सामर्थ्यवान आहे. त्याच्या सामर्थ्याचे मोजमाप करणे आणि त्या परमात्म्याचा पूर्ण अर्थ मांडणे उपनिषदांना देखील शक्य झाले नाही. अभंगाचा अर्थ आज तर 12वा अभंग असा आहे. तीर्थव्रत नेम भावेवी नसिद्धी, वायाची उपाधी करीसी जना, भावे बळे आकळे एरवी नकळे, कर्तळी आवळे तैसा हरी, पर्याचा रवा घेता भूमीवरी, यत्ने परोपरी साधन तैसे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझ्या हाती. पहिल्या चरणामध्ये माऊली म्हणतात, तुम्ही कितीही तीर्थक्षेत्रावर फिरा किंवा कितीही व्रत ठेवा, कितीही नियम पाळा, पण जर तुमच्या मनामध्ये त्या परमात्म्याविषयी खराब भाव नसेल तर तो परमेश्वर तुम्हाला समजू शकत नाही. त्यामुळे हे जना हो, उगाच नाही त्या मार्गाने परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करू नका. परमेश्वर, परमात्मा फक्त मनातून असलेल्या भावानेच परमात्मा आपल्याला कळू शकतो, परंतु भाव नसेल तर परमेश्वर आपल्याला कळू शकत नाही. जर त्या देवावर खरा भाव असेल तर देव आपल्या तळहाताच्या मुठीत राहू शकतो. तिसऱ्या चरणात माऊली म्हणतात की पाऱ्याचा एक बिंदू जर जमिनीवर पडला तर त्याला उचलून घेताना किती प्रयत्न करावे लागतात आणि खूप प्रयत्न करून सुद्धा तो पाऱ्याचा बिंदू आपण पूर्णपणे उचलून घेऊ शकत नाहीत. त्याच प्रकारे आपल्या मनामध्ये जर खरी भावभक्ती नसेल तर आपण इतर कोणत्याही मार्गाने परमेश्वराला जाणून घेऊ शकत नाहीत. परमेश्वराला, त्या परमात्म्याला प्राप्त करायचे असेल तर मनामध्ये खरा भाव पाहिजे. तुम्हाला इतर कोणतेही नियम, वाऱ्या, तीर्थक्षेत्र करायची गरज नाही. खरा भाव ठेवा, देव तुमच्यासाठी तुमच्या दारी येईल. ज्ञानेश्वर महाराज 4थ्या चरणात म्हणतात की हे निर्गुण परमात्म्याचे संपूर्ण ज्ञान मला माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी दिले आहे.
तर 13वा अभंग असा आहे, समाधी हरीची समसुखे न साधलीचा अनद्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराची सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघी चौपाधी, जव त्या परमानंदी मन नाही, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या हरीच्या समाधीसारखे सुख कशातच नाही. श्रोत्या हो, आता तुम्ही म्हणत असाल की ही समाधी म्हणजे काय? तर समाधी म्हणजे आपले मन शांत आणि एकदम सद्बुद्धीने विचार करते. आपल्याला सुख असो किंवा दुःख, मन कसलेही विचलित न होता योग्य कार्य करते. आपल्या मनामध्ये हमेशा चांगले विचार येतात. आपल्या विचारांवर आपला ताबा असतो. राग, क्रोध, अहंकार अशा गोष्टींच्या आहारी आपण जात नाहीत. आपले मन कशाचीही पर्वा न करता सर्व गोष्टींना समान दृष्टीने पाहते. अशा प्रकारचे काही समाधीन असण्याचे लक्षण आहेत. त्यामुळे श्रोत्या हो, वेळ आहे आपले मन त्या परमात्म्याला समाधीन करण्याची. आणि ही समाधी काय असते हे भेदभाव करणाऱ्या बुद्धीच्या माणसाला कधीच समजू शकत नाही आणि तो समाधी साध्य पण करू शकत नाही, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दुसऱ्या चरणात माऊली म्हणतात, आपल्या बुद्धीचे वैभव किंवा समृद्धी दुसरं तिसरं काही नसून त्या एकमेव भगवान परमात्म्याला जाणून घेणे एवढेच आहे. आणि त्या एकट्या परमात्म्याने हे सर्व विश्व सिद्ध केले आहे. श्रोते हो, तुम्ही जाणून घेऊ इच्छिता का की या परमात्म्यापासून हे संपूर्ण ब्रह्मांड कसे निर्माण झाले असेल? जाणून जर घ्यायचं असेल तर सुरुवात करा त्या परमात्म्याला जाणून घेण्यासाठी. त्या भक्तीच्या मार्गाने चालायला लागा. या जन्मात जरी तुम्ही ध्येय गाठले नाही तरी येणाऱ्या एखाद्या तरी जन्मात तुम्ही त्या परमात्म्याला प्राप्त होता. तिसऱ्या चरणात माऊली म्हणतात, रिद्धी सिद्धी या पदव्या किंवा नामलौकिकामुळे जर तुम्ही देवावर भक्ती करत असताल तर ते सर्व व्यर्थ आहे. अशी कितीही भक्ती करा, त्याचा उपयोग नाही. नुसत्या उपाध्या घेऊन परमात्मा तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी आपले मन त्या परमानंदामध्ये राहायला पाहिजे. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला आता खूप समाधान वाटत आहे, कारण मी आता त्या हरीच्या चिंतनामध्ये पूर्णपणे रमलो आहे आणि माझे मन त्या हरीच्या चिंतनामध्ये सर्व काळ रमत आहे. म्हणजे प्रत्येक क्षणी आता माझे मन त्या हरीच्या नामस्मरणामध्ये चिंतनामध्ये रमत आहे, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. 14वा अभंग असा आहे, नित्य सत्य मीत हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाची कळप पळती पुढे, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. तर पहिल्या चरणाचा अर्थ असा आहे, जो नित्य नियमाने म्हणजे दररोज खऱ्या मनभावनेने हरिपाठ करतो, जो देवावर भक्ती करतो, त्याकडे कळी काळ आपली थोडी सुद्धा दृष्टी टाकू शकत नाही, म्हणजे त्याचे काही वाईट होऊ शकत नाही. श्रोत्या हो, तुम्हीच विचार करा. ज्याचं वागणंच चांगलं असेल किंवा सत्य असेल, ज्याचे मन विचार एकदम शुद्ध असतील, त्याच्यावर वाईट वेळ येईल तरी कशी येऊच शकत नाही. त्यामुळे आपणही त्या सत्य मार्गाने चालायला सुरुवात केली पाहिजे आणि दररोज नित्यनेमाने त्या देवावर भक्ती करण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. दुसऱ्या चरणात माऊली म्हणतात की रामकृष्ण नाम तुम्ही आपल्या मुखाने घ्यायला चालू करा आणि रामकृष्ण नामाचा उच्चार तुम्ही सातत्याने करत राहा. आणि अशा ज्यावेळेस अनंत तुमच्या राशी होतील रामकृष्ण नामाच्या, त्यावेळेस पापाचे कळप तुमच्यापासून खूप दूर दूर पळतील, म्हणजे लांब जातील. त्यामुळे वेळ आहे रामकृष्ण उच्चार आपल्या मुखामध्ये घेण्याची. तिसऱ्या चरणाचा अर्थ असा आहे की हरी 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 हा मंत्र भगवान शिवाचा आहे आणि हा मंत्र इतका मौल्यवान आहे की जो कोणी मंत्र हा आपल्या वाचेने म्हणेल त्याला पुढे जाऊन मोक्ष मिळतो. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी आता त्या नारायणाचे म्हणजे हरीच्या नामाचे पाठ करतोय, त्यामुळे मला आता ह्या आध्यात्मिक मार्गामध्ये एक उत्तम स्थान पावले आहे, म्हणजे मिळाले आहे असे मला वाटते. तर 15वा अभंग असा आहे, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विराळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमा वैरी हरी झाला, सर्वांगठी राम देहादेही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, ज्ञानदेवा चित्ती हरिपाटी नेमा, मागेली या जन्मा मुक्त झालो. पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या एकमेव परमात्म्याचेच नाम स्वीकारा, कारण या नामासारखे सामर्थ्य दुसऱ्या कोणत्याच नामामध्ये नाही. परंतु हे हरिनाम सर्वात श्रेष्ठ आहे हे जाणणारा क्वचितच कदाचितच एखादा असतो. दुसऱ्या चरणात माऊली म्हणतात, ज्यांची बुद्धी स्थिर आहे किंवा ज्यांची बुद्धी भेदभाव रहित असते ते परमेश्वराला जाणून घेतात आणि ते परमेश्वराला जाणून घेण्यासाठी आपल्या इंद्रियाला आणि मनाला संयमित ठेवतात. परंतु ज्यावेळी मनावर आणि इंद्रियावर विजय मिळवून आपण त्या परमेश्वराची भक्ती करतो किंवा परमेश्वराला जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळी जे वाईट गुण किंवा वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात, त्यावेळी त्या वाईट गुणांचा आणि वाईट विचारांचा शत्रू हा आपल्यासाठी परमेश्वर होतो आणि आपल्या भक्ताला त्या वाईट गुणाच्या आहारी जाण्यापासून वाचवतो आणि आपल्या भक्ताच्या प्रयत्नाची किंवा योगाची रक्षा करतो. श्रोत्या हो, श्रीकृष्णांनीही भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे,
योगक्षेमम महम अहम, म्हणजे तुम्ही परमेश्वर जाणून घेण्यासाठी जो योग किंवा प्रयत्न करीत असतान तर परमेश्वर तुमचे प्रयत्न यशस्वी व्हावेत म्हणून रक्षा करेल. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वैरी हा शब्द त्या वाईट गोष्टींसाठी वापरला आहे ज्या आपल्या मनाला आणि इंद्रियांना संयमित करण्यापासून अडवतात. अशा वाईट गुणांचा वैरी म्हणजे दुश्मन हा परमेश्वर होतो आणि आपल्या मनातील वाईट गुणांचा नाश करतो. तिसऱ्या चरणाचा अर्थ असा आहे, एक राम म्हणजेच तो परमात्मा सर्व देहांमध्ये आणि घटकांमध्ये आहे. जसे सूर्याचे हजारो किरणे पृथ्वीवर पडतात आणि आपल्याला ते वेगवेगळे असल्यासारखे भासतात, परंतु ते एका सूर्यामधूनच आलेले असतात, त्याच प्रकारे परमेश्वरही हा एकच आहे. शेवटच्या चरणात माऊली म्हणतात, आता माझ्या चित्तामध्ये किंवा मनामध्ये त्या हरिनाम जपण्याची सवय किंवा नियमच मी केला आहे. त्यामुळे इथून मागच्या जन्मांमध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी मी जे प्रयत्न केले अशा या सर्व जीवनचक्रांपासून मी मुक्त झालो. आता माझ्या मनात फक्त तो परमेश्वर आणि रामकृष्ण हरीच आहे. तर 16वा अभंग असा आहे, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो हरीला आपल्या बुद्धीमध्ये ठेवतो किंवा ज्याच्या मन आणि बुद्धीमध्ये रामकृष्ण यांचे विचार आहेत व त्या विचारांप्रमाणे योग्य कार्य करणारा असा मनुष्य खूप दुर्लभ आहे. रामकृष्णाचे नामस्मरण अतिशय सुलभ व सोपे आहे. दुसऱ्या चरणाचा अर्थ असा आहे, जो रामकृष्ण नामस्मरणामध्ये पूर्णपणे पारंगत झाला आहे, ज्याच्या मनात कोणतेही नकारात्मक व विनाउपयोगी विचार राहिले नाहीत, त्याला सर्व सिद्ध्या प्राप्त होतात. सिद्धीला आजच्या काळात तुम्ही यशही समजू शकता. तिसऱ्या चरणाचा अर्थ असा आहे, हरिनाम उच्चारल्यामुळे व रामकृष्ण यांच्या विचाराने आपण चालल्यावर आपल्याला सिद्धी प्राप्त होते, म्हणजे आपण यशस्वी होतो. आपली बुद्धी जागृत होते व आपल्याला सत्य कर्म करण्याची ऊर्जा भेटते. साधू संतांच्या विचाराने चालल्यामुळे बरेच प्रपंची लोक उद्देशहीन आयुष्याला एक यशस्वी आणि सुखदायक आयुष्य बनवतात. संत ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, रामकृष्ण नामाचा ठसा माझ्या मनामध्ये खोलवर रुजला आहे. माझ्या मनाच्या आणि आत्म्याच्या दाही दिशेला फक्त आणि फक्त रामकृष्णच आहे. तर 17वा अभंग असा आहे, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमोप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भात्रा सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझ्या हाती. पहिल्या चरणाचा अर्थ असा आहे, जो आपल्या मुखाने सतत हरीचे नामस्मरण करतो आणि परमात्म्याने सांगितलेल्या सत्य मार्गावर चालतो त्याचा देह पवित्र होतो. श्रोत्याहो, तुम्ही विचार करीत असतान की परमात्म्याचे नाम घेतल्याने देह कसा पवित्र होतो, तर त्याचे असं आहे की नामस्मरणामुळे आपल्या मनातील वेगवेगळे विनाउपयोगी विचार नष्ट होत जातात. आपले मन एकाच विचारावर केंद्रित होते आणि ही मनाची एकाग्रता आपल्याला नक्कीच आपले ध्येय गाठायला उपयोगी पडेल. दुसऱ्या चरणाचा अर्थ असा आहे, त्यात नामस्मरणाच्या परमेश्वराच्या ध्यानाचे तपाचे सामर्थ्य एवढे आहे की जो कोणी याच्यातून तपून निघतो त्याचा आत्मा कायम वैकुंठात राहतो. तिसऱ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामस्मरणामुळे त्याचे आई वडील भाऊ आणि सर्व गोत्र या सर्वांचा उद्धार होतो आणि ते चतुर्भुज होतात, म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्वाकडे सुद्धा सामर्थ्यवान म्हणून पाहिलं जातं. चौथ्या चरणाचा अर्थ असा आहे, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे जे गूढ अमूल्य ज्ञान आहे ते मला निवृत्तीने दिले. तर निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर महाराजांचे भाऊ होते आणि निवृत्तीनाथाने संस्कृत श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांना मराठीत सांगितला होता आणि नंतर मग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. तर 18वा अभंग असा आहे, हरिवंश पुराण हरिनामा संकीर्तन, हरिविन सौजन्य नेणे काही. तया नर लाधले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. संत ज्ञानेश्वर महाराज पहिल्या चरणात म्हणतात की हरिवंश पुराण हरिनामा संकीर्तन, म्हणजे तुम्ही हरिवंश पुराण यांचा अभ्यास करा किंवा चिंतन करा, पाठ करा. श्रोत्या हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हरिवंश पुराण नेमका कोणता ग्रंथ आहे, कारण 18 पुराणांमध्ये एकाही पुराणाचे नाव हरिवंश पुराण नाही. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी खूप विचार करून हरिवंश हा शब्द वापरला आहे. त्यांना असे स्पष्ट करायचे आहे की ज्या कोणाला तुम्ही देव मानता किंवा तुमचे आदर्श मानता त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा व त्यापासून काहीतरी शिकवण घ्या. मग प्रभू श्रीराम असो किंवा कृष्ण असो, यांचे रामायण किंवा श्रीमद भगवद्गीता किंवा यांसारखे जे इतर ग्रंथ तुम्हाला प्रेरणा देतील अशा ग्रंथाचे तुम्ही संकीर्तन करा किंवा अभ्यास करा आणि त्यांना मनात रुजू द्या आणि हरिभक्तीला आपल्या मनामध्ये सौजन्य द्या, म्हणजे प्राधान्य द्या. हरीचीच आवड आपल्या मनामध्ये होऊ द्या. दुसऱ्या चरणाचा अर्थ असा आहे की जो कोणी या हरिनामाच्या मार्गाने चालतो
तो वैकुंठाशी जोडला जातो, म्हणजे त्याला सर्व सुख प्राप्ती होते किंवा तो त्याच्या ठरवलेल्या निश्चित ध्येयावर पोहोचतो. आणि हरिनामाची भक्ती किंवा परमात्म्याची भक्ती जो करतो त्याला इतर तीर्थस्थानी फिरायची गरज नाही. त्याची तीर्थस्थाने हरिनाम घेतल्यानेच झाल्यागत जमा आहे. तिसऱ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. आपलं मन खूप चंचल असतं, वाईट सवय मनाला लवकर लागतात आणि आपण त्यांच्या आहारी जातो. माणूस संपतो पण त्याला त्याच्या वाईट सवयी सुटत नाहीत आणि ह्या मनोमार्गात त्याचा शेवट होतो. परंतु जो आपल्या मनावर विजय मिळवून हरिपाठामध्ये किंवा हरिभक्तीमध्ये आपले मन स्थिर करतो तो धन्य होतो किंवा तोच धन्य आहे. चौथ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला फक्त हरिनामाच्या संगतीतच गोडी वाटते आणि प्रत्यक्षाने राम आणि कृष्णाची आवड माझ्या मनामध्ये असते. 19वा अभंग असा आहे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, योग याग क्रिया धर्म धर्म माया, गेले ते विलया हरिपाटे, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही दुजा. पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण वैष्णवाच्या संगतीत राहून नाम संकीर्तन करू तर आपली अनंत पापे नष्ट होतील. थोडक्यात सांगायचे झाले तर आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहून नाम संकीर्तन केले तर आपल्यातील वाईट गोष्टी किंवा वाईट सवयी नष्ट होतील. अनंत जन्मे जातील तुमचे तप किंवा योग करण्यामध्ये. पण एका नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की नामस्मरणामुळे अनंत जन्माचे पुण्य आपण एका आयुष्यात मिळवू शकतो. आणि इतर सर्व मार्गांपेक्षा हरिपाठ किंवा परमात्म्याची भक्ती हा सर्वात सोपा मार्ग आहे. आणि इतका सोपा मार्ग असताना उपास तपास किंवा योग याग म्हणजे इंद्रियांना कष्ट देऊन किंवा इतर कोणत्याही क्रिया करायची गरज नाही. हरिपाठ हा सर्वात उत्तम मार्ग आहे. योग याग किंवा देवप्राप्तीसाठी इतर क्रिया करणे, धर्म अधर्माचे नियम पाळणे ह्या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. आणि हरिपाठ करणाऱ्यापाशी ह्या सर्व मोहमाया विलय पावतात म्हणजे नष्ट होतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिभक्ती किंवा परमात्म्याची भक्ती हेच माझ्यासाठी यज्ञ याग क्रिया धर्म आहेत आणि माझ्यासाठी फक्त हरिनाम हाच सर्वात मोठा नियम आहे. 20वा अभंग असा आहे. वेदशास्त्र पुराण स्मृतीचे वचन, एक नारायण सार जपा, जप तप कर्म हरिविन धर्म, वावगाची श्रम व्यर्थ जाय, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियले. पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वेदशास्त्र पुराण स्मृतीचे वचन म्हणजे वेदशास्त्रे किंवा पुराणे यांना जर नीट ऐकले आणि त्यांचा सार पाहिल्यास एक हरी किंवा परमात्मा हाच या सर्व ग्रंथांचे सार आहे हे तुम्ही जाणून घ्या. जप तप किंवा कर्म किंवा धर्म असो हे जर तुम्ही हरिभक्तीशिवाय किंवा परमात्म्याच्या भक्तीशिवाय करत असाल तर ते सर्व कष्ट तुमचे व्यर्थ जाणार आहे. श्रोत्याहो, तुम्ही जीवनात कोणतेही मोठे कार्य करायला सुरुवात करत असताना तर त्यावेळेस भगवंताला नमस्कार करूनच त्या कार्याची सुरुवात करा. जे लोक हरिभक्ती करतात आणि परमात्म्याने सांगितलेल्या मार्गावर चालून योग्य कार्य करतात ते निश्चित राहतात. परंतु जे इतर व्यर्थ मार्गाने जातात ते जसा भोंगा फुलांच्या कळीतला स्वाद घ्यायच्या नादात इकडे तिकडे गुरफटून जातो तसे तेही इकडे तिकडेच भरकटतात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिनामाचे ज्याच्यापाशी शस्त्र आहे त्याला यम सुद्धा स्पर्श करू शकत नाही किंवा तो कसल्याही संकटावर मात करू शकतो. 21वा अभंग असा आहे. काळा वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धारती, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जडजीवा तारण हरी एक, हरिनाम सार जीवा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. श्रोत्याहो, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिनाम घ्यायचे असेल तर त्याला कोणतीही वेळ किंवा तिथी पाहावी लागत नाही. हरिनामाचा तुम्ही कधीही उच्चार करू शकता. दोन्ही पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्ही तिथीमध्ये तुम्ही हरिनाम केला तरीही तुमचा उद्धार होतो. श्रोत्याहो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन्ही पक्ष म्हणजे काय. चंद्र कॅलेंडर किंवा चंद्र दिनदर्शिकेनुसार एक महिना हा जवळपास 30 दिवसांचा मानला जातो आणि त्यामधील दिवसांना हे 2 भागामध्ये विभागले गेले आहे. त्यामध्ये अमावस्येचा दिवस सोडून त्याच्या पुढील पौर्णिमेपर्यंतचे दिवस हे शुक्ल पक्ष मानले जातात, ज्यामध्ये चंद्र पांढरा शुभ्र होत जातो. आणि कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेचा दिवस सोडून अमावस्यापर्यंतचे जे दिवस असतात त्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. श्रोत्याहो, जुन्या काळात काही लोक कृष्ण पक्षाला अशुभ मानायचे तर शुक्ल पक्षाला हे शुभ मानायचे. परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांनी दोन्ही पक्ष हरिनाम उच्चारण्यासाठी चांगले आहेत येथे हे स्पष्ट केले आहे. रामकृष्ण नामाने किंवा राम आणि कृष्ण यांच्यावर जर आपण भक्ती करू तर आपल्यातील सर्व दोष निघून जातील आणि आपण ह्या दोषांपासून किंवा इतर जे वाईट गुण आहेत जसे की गर्व, अहंकार, द्वेष, दुर्बुद्धी
ह्यापासून फक्त तुम्हाला हरिभक्तीच वाचवू शकते. ज्यांच्या जिभेवर सतत हरिनाम असते किंवा ज्यांच्या जिभेमधून सतत चांगले शब्द निघत असतात ते लोक खूप नशीबवान असतात किंवा भाग्यवान असतात. ते इतके नशीबवान असतात की आपल्याला त्यांचे भाग्य सांगण्यासाठी उपमा किंवा पदवी भेटणार नाही किंवा आपल्या वाणीला शब्द कमी पडतील अशा लोकांचे भाग्य सांगण्यासाठी. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्या पूर्वजांनी जो वैकुंठाचा किंवा हरिभक्तीचा सोपा मार्ग सांगितला आहे त्यामुळे माझ्याकडून हरिनाम घडत आहे किंवा हरिभक्ती घडत आहे. तर 22वा अभंग असा आहे, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळे, नारायण हरी भुक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या, हरिविन जन्म तो नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाळ, गगनाहुनी वाढ नाम आहे. पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नित्य नियमाने किंवा दररोज नामस्मरण किंवा भक्ती करणारा मनुष्य हा खूप दुर्लभ आहे. परंतु जो कोणी नित्य नियमाने नामस्मरण करतो किंवा परमात्म्यावर भक्ती करतो त्याच्याजवळ देव असतो आणि त्याच्यावर देवाची कृपा होत असते. श्रोत्याहो, हरिभक्ती असो किंवा आपले ध्येय असो, आपण नित्य नियमाने किंवा दररोज प्रयत्न केले तर आपण त्या ध्येयाजवळ लवकर पोहोचू. जो सतत नारायण हरी रूपी परमात्म्याची भक्ती करत असतो त्याच्या घरी सर्व सुख असते किंवा तो सर्व भोग भोगत असतो. ज्या मनुष्याचा जन्म हरिविन किंवा हरिभक्तीशिवाय जातो तो निश्चित नरकात जातो किंवा त्याच्या जीवनात खूप व्याधी असतात आणि अशा भक्तिविरहित मनुष्य पुढे जाऊन यमाचा पाहुणा होतो, म्हणजे यमाची दृष्टी त्याच्यावर पडते. संत ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना विचारतात की नाम किती मोठे आहे. त्यावर निवृत्तीनाथ म्हणतात या अवकाशापेक्षाही मोठे नाम आहे किंवा नामरूपी परमात्मा हा अवकाशापेक्षाही मोठा आहे. श्रोत्याहो, निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ होते. 23वा अभंग असा आहे, 7-5-3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावे हरी, तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, येथे काही कष्ट न लागती, अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारो असे, ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमी येला. पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की 7-5-3 दशकांचा मेळा म्हणजे मागील कितीही दशकांचा किंवा कितीही वर्षाचा इतिहास पहा, या सर्व काळामध्ये तुम्हाला हरीच दिसेल किंवा सत्यविजय झालेलेच दिसेल. नामस्मरण किंवा हरिभक्ती हा सर्वात श्रेष्ठ आणि वरिष्ठ म्हणजे उच्च मार्ग आहे आणि यासाठी जास्त काही कष्ट लागत नाही. श्रोत्याहो, नामस्मरण किंवा हरिभक्ती करा म्हणजे केवळ रामकृष्ण हरी उच्चारा असं नाही. खरं नामस्मरण म्हणजे तुम्ही श्रीकृष्ण यांची भगवद्गीता, रामायण, ज्ञानेश्वरी किंवा इतर जे चांगले ज्ञान शिकवणारे ग्रंथ असतील तर त्यांचा अभ्यास करा आणि त्यामधील चांगले गुण आत्मसात करा. ही सुद्धा हरिभक्तीच आहे. जसे आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, परंतु श्रोत्याहो, आपल्या श्वासावर आपले नियंत्रण असले पाहिजे. घाबरलं की आपला श्वास वाढतो आणि इतर वेळेस तो सामान्य असतो, परंतु या श्वासाला आपण नियंत्रित ठेवले पाहिजे असे श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनाचा ठाम निर्धार लागतो. त्याच प्रकारे आपण हरिनामाच्या मार्गावर चालायचा निर्धार केला पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामाशिवाय किंवा हरिभक्तीशिवाय जगणे आता मला व्यर्थ वाटते, त्यामुळे मी आता राम आणि कृष्ण यांनी सांगितलेल्या मार्गावरच चालतोय. 24वा अभंग असा आहे, जपतप कर्म क्रियाने मधर्म, सर्वागटी राम भाव शुद्ध, न सोडी रे भाव टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी, जात वित्त गोतक ओळ शिव मात, भजे का त्वरित भावनायुक्त, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. संत ज्ञानेश्वर महाराज पहिल्या चरणात म्हणतात की हरिभक्तीसाठी आपण जे जप तप करतो किंवा कर्म करतो, इतर नियम पाळतो किंवा इतर क्रिया करतो, हे सर्व करत असताना परमात्म्याविषयी मनात शुद्ध भक्तिभाव पाहिजे. कारण भक्तीचे साधन कोणतेही असो, फक्त आपण शुद्ध मनाने परमात्म्यावर भक्ती केली पाहिजे. मनातील सर्व संशय चिंता सोडून देऊन खऱ्या भक्तिभावाने आणि शुद्ध मनाने रामकृष्ण नावाचा टाहो आपण नित्य फोडला पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये सतत रामकृष्ण यांचे नाम असले पाहिजे. तुमची जात कोणतीही असो, गरीब असो अथवा श्रीमंत, कोणतेही गोत्र असो, तुम्ही ह्या सर्व गोष्टींना बाजूला ठेवून आपण परमात्म्यावर शुद्ध भावनेनेच भक्ती केली पाहिजे. 4थ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या ध्यानात आणि मनात फक्त आणि फक्त रामकृष्णच आहेत आणि अशा ह्या भक्तीमुळे मला वाटतंय की मी आता वैकुंठातच माझे स्थान निश्चित केले आहे. श्रोत्याहो, वैकुंठ म्हणजे आत्म्याची अशी अवस्था ज्यामध्ये आत्मा जीवन आणि मरण अशा अवस्थेतून मुक्त होतो. 25वा अभंग असा आहे, जाणीव नेणी व भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्षी सदा, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रेग नाही, तेथील प्रमाण नेनवे वेदांसी, ते जीवजंतुसी केवी कळे, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. संत ज्ञानेश्वर महाराज पहिल्या चरणात म्हणतात, परमात्म्यावर भक्ती करणारा जाणता म्हणजे सर्व माहीत असणारा असो किंवा नेनता म्हणजे ज्याला काही कळत नाही असा असो,
परमात्मा फक्त आपल्या भक्ताची भक्ती पाहतो आणि जो सतत हरिभक्ती करतो त्याला मोक्ष मिळतो. दुसऱ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो रामकृष्ण रूपी नारायण हरी नामाचा सतत नामस्मरण करतो किंवा भक्ती करतो, तेथे ह्या वेळेची सुद्धा हिंमत नाही की ती हरिभक्ताला भक्ती करण्यापासून रोखू शकेल. तिसऱ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परमात्म्याचे स्वरूप आणि व्याप्ती जाणून घेण्यासाठी हे वेद सुद्धा खूप अपुरे पडतील आणि जिथे वेद अपूर्ण आहेत तर त्या ठिकाणी आपल्यासारख्या सामान्य जीवांना काय कळणार परमात्मा. चौथ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नारायण नामाच्या पाठाचे किंवा भक्तीचे जे मला फळ मिळाले आहे त्यामुळे मला आता चोहीकडे वैकुंठ झाल्यासारखाच वाटतो. 26वा अभंग असा आहे, एकतत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सदगद जपे आदी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाय आणि कपंता जाशी झनी, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोणी श्रीहरी जपे सदा. श्रोत्याहो, पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या मनाचा आणि बुद्धीचा दृढ म्हणजे मजबूत निश्चय करा आणि हरिभक्ती किंवा परमात्म्यावर भक्ती करा. इतकी दृढतेने हरिभक्ती करा की हरीला सुद्धा तुमची दया येईल. श्रोत्याहो, दृढ भक्तिभावाने जर आपण रामकृष्णावर भक्ती करू तर परमात्मा त्या भक्ताला कसा दुःखी ठेवेल? अजिबात ठेवणार नाही. रामकृष्ण रूपी परमात्म्याचे नाम अगदी सोपे आहे आणि ते आपल्या जिभेने किंवा आपल्या वाणीने आपण सहज उच्चारू शकतो. हरिनामासारखे तत्व दुसरीकडे कुठेही नाही. इतर कोणत्याही मार्गाने जाऊन बघा, सगळे मार्ग शेवटी व्यर्थ ठरतील. श्रोत्याहो, त्यासाठी आपणही रामकृष्ण रूपी हरिभक्तीच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. चौथ्या चरणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी माझ्या अंतर्मनामध्ये श्रीहरी परमात्म्याच्या नामाची माळ धरली आहे आणि माझ्या मनामध्ये मी सतत श्रीहरीचे नामस्मरण करत असतो. हरिपाठातील अभंगाचे अर्थ पाहत पाहत आपण शेवटच्या अभंगापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत, म्हणजेच 27व्या अभंगापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. तर 27वा अभंग असा आहे, सर्व सुख गोडी साहिशास्त्री निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वायर झार हरिविन, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरुणी राही, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको, तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाजी संजीवन हरिपाठ. पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साहित्य शास्त्राने जो हरिभक्तीचा मार्ग आपल्याला दाखविला आहे तर तो मार्ग तुम्ही स्वीकारा. एक क्षणही तुम्ही रिकामे राहू नका. आपल्या मनाला आणि इंद्रियांना संयमित करून हरिभक्ती करा. श्रोत्याहो, संत ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, जन्म आणि मरण याचा जो मधला वेळ आहे तो असत्य आहे. ही वेळ फक्त मोहमाया आहे. माणूस जन्माला येतो, आपले जीवन जगतो आणि मृत्यू पावतो, परंतु आपले हे जीवन व्यर्थ आहे. असे किती जन्म आपण हरिभक्तीशिवाय जगणार? त्यासाठी आपण आपल्या आयुष्यात शक्य होईल तेवढी हरिभक्ती केली पाहिजे. तिसऱ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या मनामध्ये सतत रामकृष्ण हरी रूपी नावाचा आपण मंत्र उच्चारू तर आपल्या जीवनातील पापे निघून जातील. श्रोत्याहो, पाप म्हणजे अशी कार्य ज्यांचा विचार केल्यावर आपल्याला वाटते हे आपण करायला नव्हतं पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही आपल्या मनातील पापे नष्ट होतीलच, पण इथून पुढे आपल्याकडून चुकीचे काही घडणार नाही किंवा चुकीचे निर्णय होणार नाहीत. परंतु यासाठी आपल्या मनामध्ये रामकृष्ण नामाचा ठाम संकल्प पाहिजे. चौथ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, म्हणजे ह्या अज्ञानरूपी झोपेतून तू जागा हो. ह्या सर्व मोहमाया तू सोडून टाक, म्हणजे सोडून दे आणि इंद्रियाच्या आहारी जाऊन हरिभक्तीपासून किंवा परमात्म्याच्या भक्तीपासून लपू नको. 5व्या चरणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या मनरूपी तीर्थामध्ये आणि आपल्या वृत्तीमध्ये किंवा वर्तनामध्ये सतत हरिभाव आणि दया करुणा असली पाहिजे. आणि ज्या लोकांच्या मनात आणि ध्यानात सतत हरिभक्ती असते आणि दया शांती असते अशा लोकांना परमात्मा आपल्या जवळ पाहुणा म्हणून बोलावतो. आणि जो भगवंताचा पाहुणा असेल त्याला आयुष्यात काय बरे कमी पडेल. 6व्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्तीनाथांनी जो अमूल्य ज्ञानाचा सागर मला दिला आहे, ज्याच्यामुळे मला रामकृष्ण हरिरूपी परमात्मा कळाला आणि मी आता हरिपाठामुळे संजीवन म्हणजे जिवंत असतानाच मला परमात्म्याचे समाधीरूप प्राप्त झाले आणि या समाधीमध्ये माझ्या मनामध्ये प्रत्येक क्षण फक्त रामकृष्ण हरिनामच असते.